मृत्यूनंतर पण लोकेसले मरण यातना सहन करणे पण आणि नदीवर पूल नसल्यामुळे नदीवर पूलना अभावामुळे एक मृतदेहले ग्रामस्थसनी जीव धोकामा ठेसनी ते मृतदेह तो प्रवाह जो नदीना प्रवाह माई रस्ता काढीसनी मृतदेह न अंतिम संस्कार करा मित्रसोन हा मित्रसोन घटना कोटली क्षेत्र घटना आपला खानदेशना नंदुरबार जिल्हाना तळोदा तालुकाना रोजवा प्लोटनी शे मित्रसोन आणि ते जे गाव आहे ती गावनी जे संशानभूमी आहे ती गावना नदी किनाराना नदीना समोरली साईडले स्मशानभूमी आहे मनीसनी पूर येलो होता आणि पाऊस पडणार तुमले ते माहिती आहे आणि नदी खूप भराय जायला होती मनीसनी पूल ते नाही मग मृतदेह ते लिहिते जाना पडीन तर मित्र ग्रामस्थनी खूप मेहनत करीस तुम्ही दृश्य देखू शकतास की आपलाच खानदेशनी घटलाय खूप यातना सहन करीसनी ती जी मृतदेह आहे तिले स्मशानभूमीपर्यंत पोहोचाडा मित्र आणि अंतिम संस्कार करा आणि मित्र हा एकच घटना नाही तर अशा अनगिनत घटना आपला नंदुरबार जिल्हा वैनात मित्र आता नुकताच घटना घडली की रस्ताना अभावामुळे जी गर्भवती महिला आहे तिला ॲम्ब्युलन्स नाही तर ॲम्ब्युलन्सना माध्यम म्हणजे बांबुले जोई करीस ती महिलाले दवाखान्यापर्यंत पोहोचाडा म्हणून मित्र आणि सरकार सांगस आपली देशनी सरकार सांगस की भारत आहे विश्वनी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनानी तयारीमा छे भारत अनेक क्षेत्रमा उत्तरोत्तर प्रगती करानं मग हाय जी घटना घडी आणि मित्र आय कोटली छे आय दुसरा देशनी तर नाही छे आपलाच भारत देशनी छे तर असा घटनास पायी ज्या आदिवासी बांधव आहेत त्या नाराज आहेत की आज भारत देशले स्वतंत्र व्हायला 78 वर्ष वय घ्यात तरी सुद्धा आमल्या आदिवासी भागमा प्राथमिक सुविधा जी सुविधा भेटायला पाहिजे ती का नाही भेटेल आणि आदिवासी बांधव सरकारले प्रश्न करस तर मित्र असं बिलकुल व्हायला पाहिजे सर्वांपर्यंत लाभ पोहोचायला पाहिजे धन्यवाद मना खानदेश नंदुरबार।